आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये ढोल ताशांचा आवाज म्हटलं की आपल्याला उत्सव, परंपरा आणि शिवरायांची आठवण येते. पण याच ढोल ताशा पथकांनी जेव्हा हातात झाडं घेतली ना, तेव्हा या परंपरेला एक नवा अर्थ मिळाला. कारण मोशीच्या हिंदूभूषण स्मारक परिसरात तब्बल 50 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे या उपक्रमासाठी भोसरीतील विविध ढोल ताशा आणि वाद्य पथक एकत्र आली होती. सांस्कृतिक वारसा जपताना निसर्गाचा वारसा देखील जपता येतो बरं का. याचं हे एक सुंदर उदाहरण नक्कीच आहे. नमस्कार, मी विशाल विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात PCMC पल्स. आजची ही बातमी केवळ वृक्षारोपणाची नाहीये, तर शहरातील संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण याची एक सुंदर संगम दाखवण्याची आहे. मोशीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारं स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण उभारण्यात आलं आहे. आता याच स्मारकाच्या परिसरात हा वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला आणि या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे भोसरीतील विविध ढोल ताशा आणि वाद्य पथकांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला आहे. यावेळी वड, जांभूळ, पिंपळ, आवळा आणि आंबा अशा विविध प्रजातींच्या एकूण 55 वृक्षांची लागवड करण्यात आली. म्हणजेच आज लावलेली ही झाडं फक्त आजच्या कार्यक्रमापुरती मर्यादित राहणार नाहीयेत, तर पुढच्या अनेक वर्षांमध्ये या परिसराचा पर्यावरण आणि नैसर्गिक चेहराच बदलण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे. आणि विचार करा की ज्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वाभिमानाची प्रेरणा मिळते, त्याच परिसरामध्ये पुढच्या पिढीसाठी झाडं लावली जात आहेत. इतिहासाची आठवण आणि भविष्याची जबाबदारी यांचा हा एक सुंदर संगम म्हणता येईल. या उपक्रमात वीर वाद्य पथक, स्वराज्य वाद्य पथक, शिवराज ढोल ताशा पथक, जगदंब ढोल ताशा पथक, गुरुनाथ वाद्य पथक, निनाद ढोल ताशा पथक, शिवनीती ढोल ताशा पथक यांच्यासह विविध पथकांतील सदस्यांनी सहभाग घेतला. अनेक पथकांचे प्रमुख आणि सदस्य या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी झाले. यामध्ये वीर वाद्य पथकाचे मंगेश लांडे, आशिष लांडगे आणि अक्षय लांडगे, स्वराज्य वाद्य पथकाचे कुलदीप मोहरुत, शिवराज ढोल ताशा पथकाचे रामचंद्र वागसकर, जगदंब ढोल ताशा पथकाचे दिनेश तापकीर, गुरुनाथ वाद्य पथकाचे जनार्दन गुळवे, गजराज ट्रस्टचे अनुज शिंदे, निनाद ढोल ताशा पथकाचे नागेश गवडी आणि शिवनीती ढोल ताशा पथकाचे रितेश पेटकर यांच्यासह अनेक सदस्य सहभागी झाले. या वृक्षांचा पुरवठा 14 ट्री फाउंडेशन, वेताळे, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे वृक्ष लागवडीपासनं तर त्यासाठी आवश्यक सहकार्यापर्यंत अनेक घटक या उपक्रमाशी जोडले गेले. पण या सगळ्यातून एक मोठा प्रश्न समोर येतो. आपण आपल्या शहराचा विकास करताना निसर्गाकडे किती लक्ष देतो? पिंपरी चिंचवड हे वेगाने विकसित होणारं शहर आहे, हे आपल्याला माहितच आहे. नवीन रस्ते, उंच इमारती, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक व्यवस्था आणि वाढती लोकसंख्या, शहराचा विस्तार होत असताना पर्यावरणाचं संतुलन राखणं ही देखील तितकीच मोठी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे अशा उपक्रमांचं महत्त्व केवळ 50 झाडं लावली इतकंच नसून नागरिकांना पर्यावरणाबद्दल विचार करायला लावणं हे त्यामागचं खरं उद्दिष्ट ठरू शकतं. कारण झाड लावणं ही सुरुवात आहे, खरी जबाबदारी त्यानंतर सुरू होते. त्या झाडांची निगा राखणं, त्यांना नियमित पाणी मिळणं आणि काही वर्षांनी ही झाडं मोठी होईपर्यंत त्यांच्याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. एखाद्या कार्यक्रमामध्ये 50 रोपं लावणं अगदी सोपं असतं, पण त्यापैकी 50च्या 50 झाडं काही वर्षांनी मोठी झालेली पाहणं ही खरी यशाची गोष्ट ठरेल. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या उपक्रमात ढोल ताशा पथकांचा सहभाग. ढोल ताशा ही केवळ मनोरंजनाची किंवा उत्सवाची गोष्ट नाहीये. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी त्यांचा सखोल संबंध आहे. आणि जेव्हा हीच तरुणाई सामाजिक किंवा पर्यावरणीय उपक्रमासाठी एकत्र येते ना, तेव्हा त्या परंपरेला एक सकारात्मक सामाजिक दिशा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा उल्लेख आपण सतत करत असतो, पण त्या विचारांना खरा अर्थ आपल्या कृतीतून दिसला ना, तरच त्या विचारांना खरी आदरांजली ठरेल. पर्यावरणाचं संरक्षण, समाजासाठी काम करणं आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी चांगलं काम निर्माण करणं ही देखील सामाजिक जबाबदारीच आहे. मोशीच्या हिंदूभूषण स्मारक परिसरात झालेला हा उपक्रम त्यामुळेच एक छोटासा कार्यक्रम न राहता संस्कृती जपूया आणि निसर्ग देखील जपूया हा संदेश देणारा उपक्रम ठरतो. आज 50 झाडं लावली आहेत, उद्या ही झाडं मोठी होतील, त्यांच्या सावलीत लोक बसतील, पक्षी घरटी करतील आणि या परिसराचा निसर्ग अधिक समृद्ध होईल. कदाचित आज इथे सहभागी झालेले काही मुलं आणि तरुण पुढच्या 10-15 वर्षांनी या झाडांकडे पाहून सांगतील की ही झाडं आम्ही लावलीत बरं का, आणि त्यापेक्षा ही मोठी आठवण काय दुसरी असू शकते.
शहराचा विकास म्हणजे फक्त कॉन्क्रीटचा विस्तार नाही. शहराचा खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा इथे इतिहासाला मान असतो, संस्कृतीला स्थान असतं आणि पर्यावरणाला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. मोशीतील हिंदूभूषण स्मारक परिसरात झालेल्या या उपक्रमातून हाच संदेश मिळतो की शिव शंभूच्या विचारांची प्रेरणा घेऊन इतिहास जपूया, संस्कृती जपूया आणि त्याबरोबरच पुढच्या पिढीसाठी निसर्ग देखील जपूया. तुम्हाला काय वाटतं? अशा वृक्षारोपणाच्या उपक्रमांमध्ये फक्त झाडे लावण्यापेक्षा त्यांची पुढील काही वर्ष देखभाल करण्याची ही ठोस व्यवस्था असायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी विशाल विठ्ठल आणि तुम्ही पाहत होतात PCMC पल्स. पिंपरी चिंचवडमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या, सकारात्मक आणि आपल्या शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील ना, तर आपल्या PCMC पल्स या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.